गेल्या 72 तासामध्ये देवगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस, चांदणी नदीला महापूर. यामध्ये मराठवाड्याचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे. तर देवगाव येथील भोऱ्यापासून येणारा ओढा मुंशी ओढा याला देखील महापूर आलेला आहे. यामुळे देवगावकरांचे अतोनात हाल होत आहेत. या मुंशी ओढ्यामुळे बार्शी शहराचा संपर्क तुटलेला आहे. नमस्कार, मी परमेश्वर कदम. आपण पाहत आहात संघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. या चॅनलला आपण नवीन असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व तसेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. देवगाव येथील काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बांधलेला आपल्या शेतीमध्ये जाण्या येण्यासाठी जो लोखंडी पूल होता तो देखील या पुराच्या पाण्याने कोलमडलेला आहे. जर समजा एखादं पेशंट जर घेऊन जायचं म्हटलं दवाखान्यामध्ये तर देवगावला कोणत्याच मार्गातून कोठूनही जाण्या येण्याची सोय नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार आहेत की नाही, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण चांदणी नदीला महापूर आला की मराठवाड्याचा प्रवेशद्वार बंद होतो. काय करतो झूम करून बांडगाव, पिंपळगाव, शिरसाव, अगदी कांदलगाव हे देखील या महापुराला बळी पडले जाते. मग या लोकांच्या सोयीचा जो रस्ता आहे, जो पूल आहे, याकडे प्रशासन गांभीर्याने केव्हा पाहणार, हा आम जनतेचा सवाल. कारण कोणाची डिलिव्हरी असेल, अशा वेळेस या पुराच्या पाण्यातून जायचं कसं आणि यायचं कसं, हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. या सर्व गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून छिन्नपणे बसले आहे. तर बार्शी तहसीलदार हे देखील आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली फक्त नेमकी कोणती आपत्ती केव्हा कोठे येते ही देखील पाहण्यात कधी त्यांना रसच नाही. गेल्या 72 तासापासून असलेला मुसळधार पाऊस व त्या पावसाचा कहर आणि त्यामुळे नदी नाल्यांना आलेला महापूर, इकडे शेतकऱ्यांचे बेहाल, तर मजुरांचे काय होत असेल. रोजच्या हातावरची पोटे घेऊन फिरणाऱ्या मजुरांना तर कोण विचारणार. आपण पाहत आहात चांदणी नदीवर शेतकऱ्यांनी बनवलेला लोखंडी ब्रिज कसा ढासळलेला आहे व तो ब्रिज पूर्णपणे निखळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासन या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं आहे साहेब, हे सर्व आम जनतेमधून बोललं जातं. आपण पाहता रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. रोजच्या मोलमजुरी व कामासाठी तसेच जे शेतकरी आहेत दूध घेऊन बार्शीला जा ये करतात, त्यांना देखील या मुंशीवरील ओढ्याच्या पाण्याचा फार मोठा फटका बसलेला आहे. आपण पाहत आहोत शेतकरी आपल्या दुधाची केंद्रे घेऊन येताना. देवगाव येथील चांदणी नदीला आलेला महापूर व शेतकऱ्यांचा ब्रिज, याचं किती नुकसान झालेलं आहे हे आपण प्रत्यक्षात पाहत आहोत.
आपण गेल्या 72 तासापासून व देवगावकरांचा बार्शी देवगाव रस्ता शहराशी संबंध हा तोच मुंगशी या संपर्क तुटलेला ओढ्यामुळे आहे. 72 तासापासून सुरू बंद असलेल्या झालेला आहे. मुसळधार पावसाची याकडे धग प्रशासनाचे देवगावकरांना दुर्लक्ष होत आहे. खूपच बसलेली आहे. पण देवगावच्या अलीकडील हा जो पाण्याचा ओढा लोट आहे अर्थात 72 मुंगशी पूल, तासापासून या असाच पुलावर आहे. गार्डनस्टोनच्या वरून रणसंघर्ष पाणी वाहत डिजिटल न्यूज असल्यामुळे मीडिया या चॅनलला देवगावकरांना नवीन असेल तर बार्शी त्याला लाईक शहराशी करा, संपर्क शेअर ठेवता करा व येत नाही. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया देवगावमधील या पाण्याची चॅनलला आपण परिस्थिती नवीन असाल तर त्याला लाईक करा, आपण शेअर करा व प्रत्यक्षात सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत आहोत. देवगावकरांचा बार्शी शहर व तालुक्याशी या पाण्याच्या संपर्क तुटलेला आहे. प्रचंड वेगाने बार्शी शहरातील प्रशासन आपला रस्ता व सार्वजनिक बांधकाम विभाग हा डोळझाक करून बसलेला आहे. हे या सर्व गोष्टीवरून समजत आहे. आपत्ती व्यवस्थापन मध्ये तहसीलदार यांनी 72 तासापासून जर एखादा इमर्जन्सी खूपच मोठी कुचराई केलेली आहे. हे या सर्व गोष्टीवरून तर दिसत आहे. आणि तिकडे विहीर अशीच देवकरांची आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया. मुंगशीवाड्याला पाणी आहे व तिकडे चांदणी नदीला महापूर आलेला आहे. आपण पाहतोय सकाळी दूध वाढण्यासाठी ते स्वतःच्या जीवावर बेतल असेच या पाण्यातून रणसंघर्ष डिजिटल